आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील माली हा देश एरवी कधीही फारसा चर्चेत नसतो. परंतु त्या देशामध्ये दहशतवाद आणि सशस्त्र संघर्ष पुन्हा एकदा नव्यानं उफाळून आलेला असल्यामुळे आता त्या विषयाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं जाणं हे अगदी स्वाभाविकच म्हणावं लागेल. यावेळच्या नव्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मालीचे संरक्षण मंत्री आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब ठार झालंय. मालीची राजधानी असलेल्या बामाकोसह अनेक शहरांमध्ये दहशतवादाचा शब्दशः आगडोंब उसळलेला आहे. मालीमध्ये लष्करानं सत्ता ताब्यात घेतल्यापासून दहशतवादी हल्ले ही बाब खरं तर नेहमीचीच ठरली. मात्र तरीही गेल्या पंधरवड्याच्या अखेरीला झालेले दहशतवादी हल्ले हे आजवरचे सर्वाधिक प्राणघातक स्वरूपाचे हल्ले ठरले. अलीकडच्या काळात देखील म्हणजे अगदी सध्याच्या काळात देखील अनेक गट देशाच्या लष्कराच्या विरोधात आत्ताही लढत आहेत. मालीचं लष्कर आणि सर्वच दहशतवादी गट यांच्यातला संघर्ष हा पुन्हा एकदा नव्यानं शिगेला पोहोचलेला असल्यामुळे साहजिकच हा विषय आता नव्यानं ऐरणीवर आलाय. गेल्या पंधरवड्याच्या अखेरीस मालीमध्ये हिंसाचाराचा आगडोंब नव्यानं उसळलाय. 25 एप्रिल रोजी राजधानी बामाको आणि अन्य काही प्रमुख शहरांमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी एकाच वेळी जोरदार हल्ले सुरू केले. त्यामुळे संपूर्ण देश हादरला. प्रत्यक्ष मालीच्या लष्करानेच एका अधिकृत निवेदनाच्या माध्यमातून याबाबतची सविस्तर माहिती सर्वांना दिली. अर्थात लष्कराचे जवान या हल्लेखोरांना ठार करण्यासाठी एक फार मोठी मोहीम चालवत असल्याचंही लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलेलं आहे. हा जो हल्ला झाला तो हल्ला जमात नुसरत अल इस्लाम वल मुस्लिमीन म्हणजेच JNIM या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेला आहे. या संघटनेनं या हल्ल्याची अधिकृतपणे जाहीररित्या जबाबदारी देखील स्वीकारली. दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाशी या JNIM या दहशतवादी संघटनेचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे आणि आजवर तो कधीही लपून राहिलेला नाहीये. या JNIM समवेत तुआरेग या अन्य एका दहशतवादी संघटनेच्या नेतृत्वाखालचा फुटीरतावादी गट असलेल्या अझावाद लिबरेशन फ्रंट म्हणजेच FLA यांची ही संयुक्त कारवाई असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. दहशतवादी हल्ले ही घटना खरं तर मालीसाठी मुळीच नवीन नाहीये. मात्र यावेळी देशाच्या संरक्षण मंत्र्यासारख्या एका उच्चपदस्थ व्यक्तीचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये बळी जाणं हा मालीच्या लष्करी राजवटीसाठी निश्चितच एक फार मोठा धक्का ठरलाय आणि म्हणून त्याची गांभीर्यानं दखल घ्यावी लागली. JNIM आणि तुआरेग बंडखोरांनी मिळून एकाच वेळी अनेक ठिकाणांवर हल्ले केलेत. हा हल्ला गेल्या अनेक वर्षांमधला सर्वात मोठा आणि सर्वात संघटित स्वरूपातला हल्ला ठरलाय. देशाची राजधानी असलेल्या बामाको नजीक सोन्याच्या खाणी असलेले भाग आणि मालीच्या विविध भागांमध्ये एकाच वेळी हे सर्व दहशतवादी हल्ले झाले. संरक्षण मंत्री सादियो कामारा यांच्या निवासस्थानी झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात स्वतः संरक्षण मंत्री आणि त्यांचं पूर्ण कुटुंब ठार झालंय. या हल्ल्यामध्ये संरक्षण मंत्री कामारा, त्यांची पत्नी आणि त्यांची 2 नातवंड यांचा मृत्यू झालाय हे अधिकृत वृत्त आहे. राजधानी बामाकोच्या बाहेरील लष्करी राजवटीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कामारा यांच्या स्वतःच्या घरावरच एका कार बॉम्बच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आल्याचं वृत्त आहे. कामारा यांच्या हत्येमुळे मालीतील बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दलची चिंता आता अधिकच वाढली. विशेष म्हणजे दहशतवादी बंडखोरांच्या विरुद्ध सुरू असलेल्या लष्करी रणनीतीच्या एका विशिष्ट मोहिमेच्या काळातच
ही घटना घडल्यामुळे देशाच्या लष्करी आणि राजकीय रचनेवर या घटनेचे, या हल्ल्याचे अत्यंत दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आता दृष्टिक्षेपात आहे, ती वर्तवण्यात आलेली आहे. संरक्षण मंत्री कामारा यांच्या हत्येनंतर विविध स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. आफ्रिकन युनियन आणि संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे युनो या दोन्हीही संघटनांनी स्थिरतेसाठी आवाहन केलं असून माली सरकारला या हल्ल्याशी संबंधित असलेल्या सर्व घटनांबाबत सखोल तपास करण्यास सांगितलंय. संरक्षण मंत्र्यांच्याच हत्येमुळे सुरक्षा उपाय वाढवण्यासाठी आणि बंडखोरांपासून निर्माण झालेल्या धोक्यांना अधिक कणखर स्वरूपात प्रतिसाद देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर आता दबाव वाढेल अशी देखील साहजिकच शक्यता निर्माण झाली आणि त्यात तथ्यही आहे. मात्र त्याच वेळी संभाव्य लष्करी कारवाईच्या प्रत्युत्तरात या सशस्त्र गटांकडून होणाऱ्या संभाव्य प्रतिशोधात्मक हिंसाचाराबद्दलची देखील आता सर्वांच्याच मनातली चिंता वाढलेली आहे आणि ती देखील साहजिकच आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे म्हणजे युनोचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून दहशतवादाच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पाठिंब्याबाबत सर्वांना म्हणजे संपूर्ण जगाला जाहीर आवाहन केलंय. मुळातच दहशतवादी हल्ले आणि सशस्त्र उठाव या बाबी माली देशासाठी काही नवीन नाही आहे. मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला. दुर्दैवाने त्या देशासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आता ती जणू नित्याचीच बाब ठरली. मात्र यावेळी मालीची राजधानी बामाकोसह विविध ठिकाणच्या लष्करी तळांवर भीषण दहशतवादी हल्ले करण्यात आले असून स्फोट आणि गोळीबार यामुळे संपूर्ण माली हा देश हादरलेला आहे. त्यातही रशियन सैनिकांचं वास्तव्य असलेल्या, मुक्काम असलेल्या तळांना जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आलेलं असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या हल्ल्यांमुळे आता खळबळ उडाली. साहजिकच आहे. बामाको येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा व्यवस्था सांभाळीत असलेल्या लष्करी तळाला देखील यावेळी लक्ष करण्यात आलंय. या स्थळावर रशियन सैनिकांचं वास्तव्य असल्याचं सांगण्यात येते. प्रत्यक्ष विमानतळावर जरी कोणताही हल्ला झालेला नसला तरी त्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या तळावर मात्र जोरदार गोळीबार झाला असल्याचं वृत्त आहे. यावेळचे हल्ले हे केवळ राजधानीपुरतेच मर्यादित राहिलेले नाही आहेत. देशाच्या मध्य आणि उत्तर भागामध्ये सेवारे, किदाल, गाव यासारख्या काही शहरांमध्येही अशाच प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. सन 2020 आणि सन 2021 मध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर मालीमध्ये असिमी गोईता यांच्या नेतृत्वाखाली लष्करी राजवट अस्तित्वात आली. देशात स्थिरता आणण्याचं आश्वासन या लष्करी सरकारनं दिलेलं असलं अगदी स्थापनेच्या वेळेस, तरी देखील जिहादी गटांचे दहशतवादी हल्ले थांबवण्यात या लष्करी राजवटीला, लष्करी सरकारला निदान अद्यापपर्यंत तरी यश मिळालेलं नाहीये. अलीकडच्या काळात माली सरकारनं संरक्षणासाठी पाश्चात्य देशांशी असलेले संबंध तोडून रशियन गटांची मदत घेण्यास सुरुवात केली. मात्र या नव्या हल्ल्यांमुळे मालीच्या सुरक्षा यंत्रणेसमोर एक फार मोठं आव्हान नव्यानं उभं राहिलंय. गेल्या सुमारे 14 वर्षांपासून माली हा देश दहशतवादाच्या म्हणजेच हिंसाचाराशी, त्या समस्येशी झुंज देतोय. सन 2013 मध्ये फुटीरतावादी लढवय्यांनी देशाच्या उत्तरेकडील भाग ताब्यात घेण्याचा आणि लष्करी उठाव करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांचं एक पथक तिथे तैनातही करण्यात आलं होतं. सन 2021 मध्ये मालीचे लष्करी नेते, ज्यांचा आत्ताच उल्लेख केला, असिमी गोईता यांनी देशाच्या सत्तेची सूत्र हातात घेऊन
देशाच्या उत्तर आणि मध्य भागांमध्ये सशस्त्र गटांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सुरक्षा पुनर्प्रस्थापित करण्याचं आश्वासन दिलं होतं. दुर्दैवानं त्यांना अद्यापही यात यश मिळालेलं नाहीये, ही बाब आता उघड झाली. सन 2023 मध्ये म्हणजे 3 वर्षाआधी मालीच्या लष्करी सरकारने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आदेशित केलेल्या विशेष स्वरूपाच्या शांतता मोहिमेला स्थगिती दिली होती. त्यानंतर देशातली परिस्थिती स्वाभाविकच अधिकच बिघडली असल्याचं आजपर्यंत अनुभवाला येते. खरं तर उत्तर आफ्रिका खंडातल्या एकेकाळी फ्रान्सची वसाहत असलेला माली हा एक अत्यंत भौगोलिकदृष्ट्या लहानसा असलेला देश दहशतवादाची शिकार ठरावा यात निदान आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांना तरी मुळीच आश्चर्य वाटत नाहीये. दहशतवादी कारवाया गेल्या 1 दशकापेक्षाही अधिक काळापासून तिथे सातत्यानं सुरूच आहेत. यादी करायला गेलो तर ती यादी फार मोठी आहे. त्यापैकी एका कारवाईचा फटका आश्चर्य वाटेल पण काही भारतीय नागरिकांनाही बसला होता. सन 2015 मध्ये मालीची राजधानी असलेलं बामाको हे शहर दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे हादरलं होतं. रॅडिसन ब्ल्यू नावाच्या एका 5 स्टार म्हणजे पंचतारांकित हॉटेलवर हल्ला करून दहशतवाद्यांनी त्यावेळी 170 जणांना ओलीस ठेवलं होतं. त्या हल्ल्यात किमान 22 जण ठार झाले होते. सुदैवाने त्या हॉटेलमध्ये अडकलेल्या 20 भारतीय नागरिकांना मात्र सुखरूप सोडवण्यात आल्याचं अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे त्या बाबतीत भारत सुदैवी ठरला होता. त्या हल्ल्याचं वृत्त समजल्यावर स्थानिक लष्करासह संयुक्त राष्ट्रसंघ, फ्रान्स आणि अमेरिकेच्या सैनिकांनी त्या हॉटेलला वेढा घातला होता आणि ओलीस ठेवलेल्यांच्या सुटकेसाठी, त्या नागरिकांच्या मुक्ततेसाठी कारवाई देखील तातडीनं सुरू केली होती. दोन्ही बाजूंनी त्यावेळी परस्परांवर तुफान स्वरूपाचा गोळीबार झाला होता. तब्बल सुमारे 9 तास ही कारवाई सुरू होती. अल कायदा या दहशतवादी संघटनेशी जवळीक असलेल्या आफ्रिकेतल्या एका संघटनेनं त्या हल्ल्याची म्हणजे दहशतवादी कृत्याची जबाबदारी त्यावेळी अधिकृतरित्या स्वीकारलेली होती. सन 2020 मधल्या ज्या कारवाया झाल्या त्या तर फारच व्यापक स्वरूपाच्या होत्या. कोलमडलेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार या मुद्द्यावर त्यावेळी मालीमध्ये आंदोलन सुरू होतं. नागरिक आंदोलन करत होते आणि नेमकं त्याच काळात बंडखोर सैनिकांनी मालीचे तत्कालीन राष्ट्रपती इब्राहिम बाऊबकर कीता आणि पंतप्रधान बाऊबो सिसे यांना ताब्यात घेतलं होतं. बंडखोर सैनिकांनी केलेला सत्ता पालटाचा तो एक प्रयत्न होता. त्यानंतर राष्ट्रपती कीता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासमोर नाईलाज झाला होता. त्यांनी ते म्हटलंही होतं, रक्तपात होऊ नये यासाठी राजीनामा देण्याखेरीज अन्य काहीही पर्याय आपल्यासमोर नसल्याचं त्यांनी त्यावेळी प्रसारित केलेल्या आपल्या जाहीर निवेदनात नमूद केलं होतं. त्यावेळी मालीची संसद देखील बरखास्त करण्यात आली होती. त्याही पूर्वी म्हणजे सन 2019 मध्ये देशाच्या ईशान्य भागात असलेल्या सैनिकांच्या एका छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 53 सैनिक मारले गेले होते. 53 सैनिक ठार झाले होते. विशेष म्हणजे त्याच्या केवळ 1 महिन्यापूर्वीच 2 जिहादी दहशतखोरांनी म्हणजे दहशतवाद्यांनी किंवा हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात 40 सैनिक ठार झाल्याची घटना घडली होती. सन 2013 पासूनच माली आणि अल्जेरिया या देशांमध्ये अल कायदा, सर्वांना नाव माहिती आहे, या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेनं जाणीवपूर्वक योजनाबद्धरित्या आपला प्रभाव कमालीचा वाढवलेला होता. अर्थात या परिस्थितीची मुळे ही सन 2011च्या ऑक्टोबर महिन्यात लिबियामध्ये झालेल्या राजकीय पण ऐतिहासिक स्वरूपाच्या उलथापालथीमध्ये असल्याचं त्यावेळी सर्वांना सांगण्यात आलं होतं. त्यावेळी लिबियाचा हुकुमशहा कर्नल गडाफी हा मारला गेला होता. गडाफीचे साथीदार हे निराधार झाले होते. त्याच्या विरोधात बडी राष्ट्र, मोठी राष्ट्र, ताकदवान राष्ट्र एकजुटीने उभे राहिली होती. तेव्हा लिबियातून पळ काढून
मूळचे माली देशातले असलेले तुआरेग टोळीवाले हे अल्जेरिया मार्गे उत्तर मालीमध्ये स्थायिक झाले होते. मालीच्या उत्तरेला अन्सार डाईन हा इस्लामिक गट प्रभावी असल्यामुळे त्या गटाबरोबर आणि उत्तर माली हा सध्याच्या माली देशापासून फुटून निघावा या हेतूने, म्हणजे फुटीरतावादी हेतूनं कटिबद्ध असलेल्या अन्य काही फुटीरतावादी गटांबरोबरही या तुआरेग टोळीवाल्यांनी संगनमत केलं होतं. अल कायदासाठी ही सुवर्णसंधीच ठरली होती. त्यांना असे साथ करणारे कोणीतरी हवेच होते. सन 2011च्या ऑक्टोबर महिन्यापासून ही समस्या सातत्यानं अधिकाधिक तीव्र आणि उग्र होत गेली. उत्तर माली हा प्रदेश सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित व्हावं यासाठी सर्व प्रयत्न सुरू झाले होते. म्हणजे हा फुटीरतावाद होता. तत्कालीन सरकार बंडखोर टोळधाडींपुढे हतबल ठरल्यानंतर मालीच्या लष्करानं सगळी सत्तेची सूत्र त्यावेळी आपल्या हातात घेतली होती. मात्र अल कायदानं बंडखोर टोळ्यांना समर्थन दिल्यामुळे आश्चर्य वाटेल पण लष्कराला देखील त्यावेळी नमतं घ्यावं लागलं होतं. त्यांना काही करता येत नव्हतं. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं 20 डिसेंबर 2012 रोजी अल कायदाचा दहशतवाद मोडून काढण्यासाठी एका विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं सिक्युरिटी काउन्सिलने. मात्र आज तागायत मालीमधील दहशतवाद दुर्दैवानं सांगावं लागेल की संपुष्टात येऊ शकलेला नाहीये आणि हीच वस्तुस्थिती आहे. 19व्या शतकाच्या अखेरीला फ्रान्सने मालीवर सत्ता प्रस्थापित करून फ्रेंच सुदान या वसाहतीमध्ये माली अंतर्भूत केलं होतं. मालीचा समावेश तेव्हा केला होता. सन 1960 मध्ये मालीला स्वातंत्र्य मिळालं होतं. माली स्वतंत्र झाला होता. मालीची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी आणि खाणकाम म्हणजे मायनिंग यावर आधारित असून आफ्रिकेतील तिसरा सर्वात मोठा सुवर्ण उत्पादक देश अशी मालीची ओळख आहे. हे ऐकून ठेवा. कापूस आणि पशुधन ही तिथली प्रमुख निर्यात उत्पादन आहेत. मात्र असं सर्व असलं तरी माली हा देश जगातील सर्वात गरीब राष्ट्रांपैकी एक देश म्हणून आज ओळखला जातोय. आश्चर्य वाटेल. सातत्यपूर्ण दहशतवादी कारवाया हे मालीचं दुर्दैव आहे. यावेळी तर दहशतवादी हल्ल्यांमध्ये मालीच्या संरक्षण मंत्र्यांचीच हत्या करण्यात आली. मी प्रारंभीच नमूद केलं. त्यामुळे नजीकच्या भविष्यात तरी हा देश सावरेल का तो समस्यांच्या गर्तेत अधिक खोल रुतेल याचं उत्तर मात्र काळाच्या पोटातच दडलेलं आहे एवढंच या क्षणी म्हणता येईल.